जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझ मज आम्ही तुझे नेनो कोणा, हेची मना मन साक्ष, भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझ मज. तुका म्हणे जगन्नाथा हे अन्यथा नव्हे की, भेद नाही भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझ मज. आज हरिभक्त परायण वैकुंठवासी लक्ष्मण महाराज चव्हाण यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. मज पामराशी काय तोरपण पाहिजे वाहन पायी बरी. माझं भाग्य की पुन्हा पहिलं कीर्तन हे मलाच मिळालं सेवेचं, आणि ही सेवा पण माझ्या प्रारब्धात आली. आता ज्यांच्या घरात सेवा होते त्यांचं मोठेपण इतकं मोठेपण आहे की खरंच खऱ्या अर्थानं मज पामराशी काय तोरपण पाहिजे वाहन पायी. त्यांच्या पुण्यतिथी स्मरणानिमित्त घेतलेला हा अद्वैत स्थितीवरचा अभंग आहे. मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. या अवस्थेला पोचलेल्या भक्ताच्या व्यवहारिक क्रियेला भेद असतो, द्वैत असतो. परमार्थिक क्रियेला भेद नसतो, ती अभेद असते. व्यवहारिक क्रियेला भेद कोणता आहे? चांगलं वाईट, पाप पुण्य, बरं सुख दुःख हे नांदतं बरं का. व्यवहार म्हटलं की या दोन बाजू आल्या, द्वैत आलं तिथं. तर अद्वैत स्थितीवर पोचलेल्या भक्ताकडून घडणाऱ्या व्यवहारिक क्रिया अथवा वैदिक क्रियेत दोष नाहीच आहे. व्यवहारिक क्रियेत होणारं पाप पुण्य आणि दुःख ह्या क्रिया सुद्धा ईश्वराच्या सेवाच आहेत असा सिद्धांत सांगणारा हा अभंग आहे. खरं तर ही शेवटची अवस्थाच असते. देह पडल्यानंतर आपण अव्यक्तच असतो. काय व्यक्त असतो? नाहीच ना. देह आहे तोपर्यंत द्वैत आहे. देहाच्या अगोदर काय होतं? अव्यक्तच. अव्यक्त ते आकाराले रूप आले म्हणून म्हणतो. बाकी काय तो काय नाही आम्ही काय फरक आहे त्याच्यामध्ये. अशा अवस्थेत पोचलेल्या एका आत्मस्वरूपाचं वर्णन आपल्याला करायचं आहे. पहिल्या चरणाचा विषय आहे आता सांगितलेला की स्वरूपी पोचलेल्या भक्ताच्या कोणत्याही क्रिया व्यवहारानं त्या पाप दुःख आणि वाईट जरी असल्या तरी ती ईश्वराची सेवाच घडते ठरते. वैदिक क्रियेमध्ये काय द्वैत नाही आहे, अद्वैतच आहे. देवात तुझ्यात माझ्यात काही फरक नाही. तू ते मी आणि मी ते तू आहे बर का. आणि एक विठ्ठलापासून ही भक्ती करत असताना एकमेवा द्वितीय ही माझी अवस्था आहे, तुझी नव्ह. एकमेवा द्वितीय मी आहे ते अहम ब्रह्मास्मी. आणि हे मला झालेलं ज्ञान हे संसारातलं नाहीये, अन्यथा ज्ञान नाहीये. हे संपद रूप ज्ञान नाही आहे, क्रिया संस्कार रूप ज्ञान नाही आहे, क्रियाकारण भेद सांगणारं ज्ञान नाही. हे अध्यासाचं ज्ञान नाही, हे वास्तव ज्ञान आहे. त्याला शास्त्रामध्ये पुढे जाऊन संविती ज्ञान असं म्हटले. जे जे स्वसंविदा संविती ज्ञान आहे. आणि इथं हा विषय संपतो बघा. हे ज्ञान मला झाले असल्यामुळं माझ्याकडून घडणाऱ्या क्रिया व्यवहारिक आहेत ना. जोपर्यंत ध्येय आहे तोपर्यंत प्रारब्ध आहे. त्यामुळं प्रारब्ध आहे म्हणजे तो जो ध्येय आहे तो प्रारब्धाच्या अंगाने ज्या क्रिया करून घेईल. व्यवहार म्हटले की द्वैत आलं लक्षात द्यायचं. आणि द्वैतातली इकडली बाजू चांगली आहे, पुण्य चांगलं आहे, चांगलं आहे, सुख चांगलं आहे. पण इकडलं काय करायचं? तर या घडणाऱ्या त्याच्याकडूनच्या क्रिया सुद्धा ही ईश्वराची सेवा आहे असा सिद्धांत सांगणारा हा अभंग आहे. ज्यांच्या घरी सेवा आहे हे माझं परम भाग्य आहे. मी मानतो बरं का या गोष्टीला. परंतु घरं असावीत, घरं असतात नाहीत असं नाही. मावत नाही इतका पैसा. परवा 10 टाकली 334 कोटी मिळाली. जरा इकडे टाकले असते तर बसायला असतं. मशीन टाकून मिली तेवढी गोळा करणारी पण घरं आहेत. पण ज्यांच्या घरी आज सेवा आहे ते अख्खं घर परब्रह्म स्वरूपाला पोचले. मरून कोण पण परब्रह्म स्वरूपाला पोचले, काय अडचण नाहीये. ध्येय पडल्यानंतर जीव अव्यक्तच आहे, तो मुक्तच आहे, काय अडचण आहे त्याला. पण देहीची विदेही भोगू दशा हे असं असणारं आजचं चव्हाणांचं घर आहे, लक्ष्मण चव्हाण महाराजांचं घर आहे. 2 सुपुत्र आहेत. एक महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाला वाहून घेतले धाकट्यानं, मृदंगमणी आहे. जाईल तिकडे सेवा आहे म्हणून तर तुम्ही त्या प्रेमापुटी आज जपलेला. आणि थोरले बंधू जे आहेत, जगामध्ये एकमेव सनातन धर्म आहे हरिकृष्ण संप्रदाय. 157 मुस्लिम राष्ट्र आहेत, 35 ख्रिश्चन राष्ट्र आहेत.
हिंदू राष्ट्र एक पण नाहीये. नेपाळ होतं ते बी गेले कम्युनिस्ट. भारताचं तर काय सर्व धर्म, इथं राम बी खोटा आहे, कृष्ण बी खोटा आहे, अशी म्हणणारी अवलाद जन्माला आलेल्या देशामध्ये एकही हिंदू धर्म नाहीये. पण ज्यांनी जगातल्या प्रत्येक देशामध्ये हरे कृष्ण हे नाम नेलं भगवंताचं, जगातल्या सर्व भाषेमध्ये भगवद्गीता स्थापन केली, असा हरे कृष्ण असणारा संप्रदाय, विश्वव्यापक संप्रदाय, एकमेव आपला संप्रदाय, त्या संप्रदायाला वाहून घेतलेले आमचे थोरले बंधू चव्हाण महाराज, पांडुरंग आनंददास महाराज यांच्या घरी आज मला सेवा भेटते. हे केवढं परम भाग्य आहे. होळी कन्या पुत्र होते जे, दोन्हीच्या दोन्ही पुत्र धन्य मी जन्मालो. यांचा कृष्ण तोच आमचा विठोबा आहे. दोघांचं दैवत एकच आहे. भेद नाहीच आहे मुळात आत्मा स्वरूपामध्ये. आणि आमच्यातनी का आणतो ते आपल्याला कळत नाही. ते घेऊन का आणतात म्हणून कुठलाही फळ फडफडत राहतो पण पोचत नाही. आणि त्या फळाचे कॉलर टाकून सांगणारे बी पोचत नाही. की कॉलर टाकायची ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी भेद नाही नाला स्वरात्माना, त्यावेळी म्हणायचं. तोपर्यंत म्हणायचं नाही. काय बोलायचीच कडे आणि बोलाचाच भात आहे. आमचा परमार्थ देखाव्याचा आहे. जातीचे फार कमी आहे मुळात. जे ह्या मातीमध्ये नेहमी सांगतो की ह्या मातीमध्ये ट्रकभर मातीमध्ये लोखंड पाहिजे चिंब टाकून बघा, पाहिजे तेवढे देखची काढते. पण शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे शास्त्राचं की ट्रकभरामध्ये 2च कौल सोन्याचे असतात आणि ते दुर्मिळातले दुर्लभ. जसं महात्मा दुर्लभ, तसं घरी महात्मा एवढी सोपी गोष्ट नाहीये. तर पोटी कन्यापुत्र सात्विक जन्माला येणं हे परम भाग्य लागतं बरं का. परम भाग्य लागतं ते काय लागतं. आणि असं महाराज लक्ष्मण महाराजांच्या पोटी जन्माला आलं. पण ते ह्या गावचे नव्हे, तिकडनं येऊन इथं येऊन तुमचा सगळ्यांचं प्रेम जिंकून, मृदू भाषा होती, गोड बोलणं होतं, सर्वांशी प्रेमाचा व्यवहार होता. इथेही येऊन त्यांनी चांगला व्यवहार केला बरं का. सर्व सुखाचे आदर असा व्यवहार त्यांनी केला म्हणून इतकी माणसं जमलेली आहेत. भाग्य वाटतं की बऱ्याचशा महाराज लोकांचं दुर्दैव आहे. म्हणजे जसं पृथ्वीला उत्तरच्या उलट दक्षिण आहे आणि पूर्वच्या उलट पश्चिम आहे. मठांचं सुद्धा काढून पहा. आम्ही ज्यांची नावं घेतोय त्यांच्या घरातली पण हेच नांद आले. बा महाराज आणि पूर्व कटारे. वस्तुस्थिती काय आहे आज ही आमच्या घरातली तीच अवस्था आहे. पण ह्या घरचा इतिहास पहा, ज्यांच्या घरी आज सेवा आहे. होळी कन्या पुत्र होती जे सात्विक जन्माला यावेत आणि त्यांनी संप्रदाय एकानं महाराष्ट्राचा संप्रदाय सांभाळावा आणि एकानं विश्वात्मक संप्रदाय सांभाळावा, अशांच्या घरी सेवा मिळणं हे माझं परम भाग्य आहे. असो, अभंगामध्ये अद्वैत स्थितीच्या भक्ताचं लक्षण सांगितले बरं का. भक्ताचे प्रकार 5 सांगितले, 4 नाहीये. भक्ती नाही आणि ज्ञानही नाही, त्याला अर्थ भक्त म्हटले. तो फक्त हात मारतो कधी तर त्याला गरज पडली तर. त्याची अर्थता दुःखातली आहे. त्याला भक्ती माहित नाही, ज्ञान माहित नाही, कुणाला हात मारायचं तेही माहित नाही बरं का. भक्ती आहे पण हेंद्री शेंद्री देवतांची करतो, त्याला अर्थार्थी भक्त म्हटलं. कुणाची भक्ती करावी कळलंच नाही. बकरं कापताय काय काय ते आता ते कापते त्याचा उल्लेख इथं नको बरं का. वाईट आहे ते सगळ्या गोष्टी, ते करेल इकडे येत नाही. माझ्याजवळ एक घर आहे, त्या घरात सासरा आहे आणि नातू आहे. पण मला जाऊन तिथली तुळशीची पूजा करायला लागते, लग्न लावावं लागते. मला आरती माझ्याकडे असते, नारळ मीच वाढवायचा आणि ते 2 हाणगे उभा असतात बरं का. आणि काल त्यांनी वास्तुशांती झाल्यावर जोगत्याचा माळा घातला त्या घरात आणि ते बाप नातूने आजपा सासरा मांडव विंडो घालायला नाचून पुढे होते. हे दुखणं असं आहे, जीवाला सात्विकता आवडत नाहीये. जे नाचायचं आणि मरणाकडे नेणार आहे ते आवडतं, जीवाची हे लक्ष नाही. असू द्या रामकृष्णाने. हे देह म्हणजे काय, मी कोण आहे, की जनावर का झाले, राक्षस का जन्माला आले, ते जगत म्हणजे काय, की ज्याला जाणण्याची इच्छा आहे आणि ते ज्ञान स्वरूप त्याला प्राप्त व्हावे त्याला जिज्ञासू भक्त. 3 झाले. ज्ञान स्वरूपाचा आत्यंतिक बोध झालेला आहे. ज्ञान स्वरूपाचा आत्यंतिक बोध झाला. ज्ञान एवं परब्रह्म ते मीच आहे. पण अंतःकरणामध्ये भक्तीचा लवलेस नाही, त्याला सज्ञानी भक्त म्हटले. 4. आणि ज्ञानीऐवजी काम नाही म्हणल्या त्या ज्ञानीचे हे 2 भाग आहेत. एक सज्ञानी, कोणता सज्ञानी, नवलंकाराचे तिथला सज्ञानी. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये मीच होणी पांडवा तरी ती माझी सेवा, जे स्वरूपाला पोचलेले आहेत पण 736 वर्ष झालं नित्य अखंड भजन करतायत. अंतःकरणामध्ये भक्ती ओथंबून वाहते आहे.
त्याला ज्ञानी भक्त म्हटलेलं आहे. सगळ्या संतांच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ आमचे तुकारापर्यंत आमच्या बाळूमामांच्या पर्यंत या काय अडचण नाहीये. हे स्वरूपावरती पोचले होते आणि तरी सुद्धा त्यांनी रात्रंदिवस स्वरूपावर पोहोचल्यानंतर सुद्धा सातत्यानं जागृती स्वप्न तिन्ही अवस्थेमध्ये तिन्ही काळ नित्य 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 काय केलं असेल तर जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप मानून भक्ती केलेली आहे. ते लक्ष द्यायचं. स्वरूपावर पोहोचून सुद्धा जगद्गुरु या स्वरूपावर होते म्हणून अभंगात म्हणतात माझ्याकडून घडणारी क्रिया. अभंगाचं पहिलं चरण जगद्गुरु म्हणतात माझ्या हातून आता जे काही घडेल व्यवहाराला द्वैत आहे द्वैतात्मक दुसरी बाजू तू म्हणत असेल व्यवहाराच्या दृष्टीनं जे काही घडेल ती माझी सेवा आहे समर्पित सेवा आहे. हे भक्ताला अभिमानानं बोलता यावं तर परमार्थ करावा. म्हणजे आतापर्यंत जे ऐकलं वाचलं गुरुमुखातून वय 66 आहे सेवा करतच आलो सेवेकराच्याच घरात जन्माला आलो पण इतकी वर्ष ऐकून जर हे छातीला हात लावून सांगता येत नसेल तरचा प्रश्न आहे. काय करायचं या परमार्थाचं काय करायचं प्रश्न. अशी काही माणसं होऊन गेलीत काही अडचण नाहीये. ज्ञानी माणसं होऊन गेलीत प्रचंड ज्ञानी पण भक्तीचा लवलेस नाहीये. टिळकाने कर्मयोग लिहिला भक्तियोग नाही लिहिला. लक्षात ठेवायचं. अख्खी ज्ञानेश्वरी काढून पहा. साधक संजीवनी ज्ञानेश्वरी आहे जेवढं वाचा तेवढं गोंधळ आहे. ती फक्त आमच्या सद्गुरु कावणेकर महाराजांनी शकीनासुरकर महाराजांनी बाकीच्याने आमचे माझगाव शिरावत महाराजांनी वाचावी आणि त्यांनी सांगावं ते आपलं काम नाही. ती जेवढी वाचाल साधक संजीवनी तेवढा गोंधळ फार सुंदर आहे. म्हणजे अमृतानुभव झाल्यानंतर ती वाचायला हरकत नाही एक वेळ बरं का. कारण ते कळणं गरजेचं आहे. कुठं काय आहे कुठं काय ठेवले ते कळणं गरजेचं तर ते घर आपलं असतंय बरं का. आणि हे कळत नसेल ते घरात राहिल्याला उंदीर असतो घुसच. माझ्या घरात काय आहे मला कळत नसेल तर त्याला घर म्हणजे ते काही त्याचं घर असत नाही ना. ते कुठे येईल त्यातला प्रकार आहे. परत साधक संजीवनी टिळकाने कर्मयोग लिहिला तसं शंकरानंद म्हणून एक होऊन गेले. आतापर्यंत लाखो हजारो भगवद्गीतेवर टीका झाली. टीका याचा अर्थ भगवद्गीता माऊलीने लिहिलेली ज्ञानेश्वरी ही टीकाच आहे बरं का. समजावून सांगण्यासाठी आपल्या भाषेत केलेला ग्रंथ त्याला टीका म्हणतात. हजारो टीका भगवद्गीतेवरती आहेत. कारण 5000 वर्षामध्ये किती टीका झाल्या माहित नाही. तुमच्यातली लिहिणार नाहीत असं समजू नका बरं का. पण शंकरानंद नावाची एक टीकाकार होऊन गेले. त्याने संपूर्ण भगवद्गीता ज्ञान मार्गाने लिहिली. पत्रम पुष्पम फलम तोयम हा जो श्लोक आहे भक्ती मार्गाचा कर्म मार्ग ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. त्यांनी कर्म मार्ग ही ज्ञानाच्या अंगाने सोडला आणि भक्ती मार्ग ही ज्ञानाच्या अंगाने सोडला. हे पत्र पुष्पफळ माझं बजावया निस केवळ आमचा लाग निष्फळ भक्ती तत्व. तो काय देतो हे अर्जुनाने पाहत नाही. ते अर्पण करत असताना त्यांच्या अंतःकरणात भक्तीचा लेस आहे का मी पाहतो भाव पाहतो आणि मग ते फुल वाळलेलं कुठलं न पाहता ते सरळ मी तोंडात घालतोय. केव्हा अर्पण करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये जर भक्ती तत्व असेल तर आणि असेल तर त्यानं म्हणायचं जे जे काही करतो देवा ते ते समर्पे सेवा ते सेवा समर्पे. माझ्याकडून घडणारी प्रत्येक घटना काय असेल तर ती आहे. त्यांनी अखंड ज्ञानेश्वरी आणि त्यांचा सदावय अभ्यास लोकांचा शास्त्रकारांचा शंकरानंदांची जर तुम्ही टीका वाचली तर तुम्हाला फार लवकर भगवद्गीता समजेल. पण आरोप एकच आहे त्यांनी भक्तीला गौण समजलं. हा दोष आहे शास्त्रकारांनी सांगितला संत शास्त्रकारांनी. म्हणून ते ज्ञानी होते लक्षात ठेवायचं का. पण असे काही होऊन गेले की ज्यांनी स्वरूपावर पोहोचल्यानंतर सुद्धा नित्य तिन्ही अवस्थेमध्ये जागृती केलेली आहे. म्हणजे सातत्याने ईश्वराची भक्ती केलेली आहे आणि हा भक्ती पण तो वाढवलेला आहे. त्यांना भेटेल त्यांना तो भगवंत दिसला ही दृष्टी प्राप्त झाली आणि त्यांनी तुमच्या आमच्या पाया पडून आम्हाला हा मार्ग शिकवलाय. असा तसा नुसत्या शब्दांनी नाही शिकवलेला लक्षात ठेवा. अन्याने होऊन गाढवाच्या पाया पडून कुत्रेच्या पाया पडून तुम्हाला आम्हाला शिकवलं आणि माणसांच्या पाया पडा. जे जे भेटते ते मानिजे मानायचं काय आहे. मानिजे हा शब्द स्वतः दोषपूर्ण आहे. तो जे जे भेटते ते हरिरूपच हा न्याय ठेवून त्यांनी तुमची आमची सेवा केलेली आहे. त्यांनी सेवा कुणाची केली आत्मस्वरूपाची केलेली आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईपासून गिरी महाराजांच्या पर्यंत बघा तुम्ही आम्ही करतो ही सेवा कुणाची आहे. कुणाची आहे सर्वात्मकाची. सर्वात्मक कोण आहे जे जे सुविधा आत्मरूपा आणि ते सगळ्यांचं स्वरूप आहे बरं का. हा त्याने एक दृष्टांत सांगितला. चव्हाण महाराज कुठे आहे शिवाय चव्हाण सेवेत आहे बरं का. हा वाचा ऐका पण किती दिवस ऐकायचं आणि वाचायचं मला तेच काही कळत नाहीये.
किती दिवस पेरायचं ते उगवून कापून घरला आणायला पाहिजे का नाही एक दिवस तरी? काय दरवर्षी नुसते पेरायचंच, कापायला यायचं नाही, फळ आणायचं नाही घरला? किती दिवस भक्ती करायची, किती दिवस हप्ते घालायचे, किती दिवस वाऱ्या करायच्या, किती दिवस गुरुच्या मुखातून नुसतं ऐकतच राहायचं, किती दिवस ऐकायचं? कधीतरी हे ठाम सांगता आलं पाहिजे बरं का. मधुसूदन सरस्वती महाराज होऊन गेले, माझ्या माहितीनुसार पंचदशी त्यांनीच लिहिली. चुकलं असेल तर मी मागे घेतो, माझं काय म्हणणं नाहीये. आणि त्यांनी त्या अगोदर अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ लिहिला. जसं निवृत्ती दादाने माऊलींना विचारलं, सगळ्यांना सगळं सांगून झालं, चांगदेवाला सुद्धा 65 सांगितलीस, पण तुला आलेल्या परब्रह्म स्वरूपाच्या अनुभवाचं काय, तू नाही मला काय सांगितलंस? आता ते माहित नव्हतं का निवृत्ती दादांना? माहित नव्हतं का? पण तुमच्या आमच्यावरती कृपा व्हावी मागे राहणार आणि कधीतरी तो अमृतानुभव ग्रंथ वाचावा. आणि अमृतानुभव वाचण्या इथपर्यंत आम्हाला जिवंत ठेवल्याने आम्हाला गुरुची प्राप्ती करून दिलेली आहे. केवढं परमभाग्य असेल हे त्या भक्ताचं. कधीतरी याची जाणीव करून घ्या. नुसतंच अमृतानुभव वाचला म्हणू नका. अमृतानुभव वाचायला आणि गुरुमुखातून ऐकायला परम अत्यंत पुण्य असावं लागेल, तेव्हा ते प्राप्त होतं. आणि जे ज्याने गुरुमुखातून अमृतानुभव वाचलेला शेवटचा ग्रंथ ते मुक्तच आहेत, लक्ष द्यायचं. पण मी मुक्त आहे का मी बद्ध आहे हे तुम्ही ठरवा अगोदर. नेहमी सांगता तुम्ही चिंतने चिंतने तदृढता, सांगता चिंतने चिंतने तदृढता, पण बद्धासारखंच बोलणं वागणं असतं नेहमी. हा, लक्षात द्यायचं. सहज बोलताना विनोद करता. तुकोबरांनी सांगितले विनोद आवडे टवाळा, याचा अर्थ हसू नये का, आनंदी राहू नये का, हा त्याचा अर्थ नाहीये. भाव कधीही रेषेच्या खाली येता कामा नये. खेळाडू जर मागच्या रेषेच्या पलीकडे गेला तर स्वतःहून आउट होतो बरं का. तसंच हसत गेलं अवस्था ही नेहमी नीट राहायला पाहिजे. मधुसूदन सरस्वती महाराजांनी अद्वैत सिद्धी ग्रंथ अद्वैत माहित होतं म्हणून लिहिला, अद्वैताच्या अवस्थेला गेल्यानंतर लिहिलेला आहे. आणि त्यांना एक युगी महात्मे भेटले. योगी हा ज्ञानामध्ये शोभून दिसतो बरं का. हा, स्वरूपाला पोचलेला योगी असा तसा नव्हता. म्हणजे सर्वाचा त्याग केलेला. आमच्या त्याग म्हणजे आम्ही काय करतो, हाय ते घरदार बायकोला देतो आणि जातो ते त्याग आहे, संन्यास नवं. आम्ही आहे ते मागच्याच देतो आणि जातो ते संन्यास नवं, तो वैताग झाला. त्याग पण घडत नाहीये. धीरूभाई अंबानी मालक आहेत सध्या, मापता येत संपत्ती त्यांचा व्हाईस प्रेसिडेंट प्रकाश शाह. त्याला वर्षाला पगार होता 75 करोड रुपये. वर्षाचा पगार किती लिहिता तरी येईल का आपल्याला, काय मापता तरी येईल? वयाच्या 67 वर्षे त्यानं 75 करोड वर्षाला पगार घेतला. संपत्ती किती झाली असेल? ती संपत्ती बायका पुराणा न देता सर्व संपत्ती गुरुला अर्पण केली आणि संन्यास घेतलाय. परवा 15 दिवस झाले या गोष्टीला. धीरूभाई अंबानींनी गाडी काढली आणि त्या महाराजाकडे रडत गेले, कारण हे नावाचेच राजे होते. व्हाईस प्रेसिडेंट तोच होता, प्रकाश शाह, तो काम करत होता. उजवा हातच गेला, गाड्याची पाळलेली. महाराज तुम्ही माझ्या माणसाला असं काय सांगितलं? वर्षाचा 75 करोड गुणिले मागचा हिशोब काढला तर सगळी संपत्ती ज्यानं गुरुला आणि धर्मसंस्थेला अर्पण केलेली, स्वतःचा त्याग केलेल्या सर्व एका क्षणात, याला संन्यास म्हणतात. याला म्हणतात सर्वास्व त्याग करणे. ते म्हणले तुझा महाराज येणारा ऐकायला येणार होता म्हणून प्रवचन केले. माझं काम होतं दररोज सांगणं. त्यानं काय ऐकलं पण असतं. आम्ही काय काय ऐकलं? फरक आहे, फरक आहे. वर्षाला 75 करोड घेणारा ऐकतो आणि आम्ही पण आतापर्यंत ऐकलंच. कधीतरी लाज वाटावी, कधीतरी लाज वाटावी परमार्थाची माझ्या. मी कुठं आहे, मी कुठं आहे, हे नुसतं टाळच कुटायचं का एक दिवस? कधीतरी छातीला हात सांगून सांगणार आहे का? त्या योगीने विचारलं, मधुसूदन महाराज साक्षात परब्रह्म श्री कृष्णाला म्हणतात, तुम्ही अद्वैत स्थितीवरती आहात, मला जरा तुमच्या मुखातून कृष्णाचं वर्णन ऐकायचं आहे. नीट ऐका, कान देऊन नीट ऐका, नीट ऐका. आणि हे कधीतरी छातीला हात लावून म्हणायला शिका. हिथं कधी चिंतने चिंतने तंदुरुस्ता या, तर भक्ती करा, तर दिंड्या काढा, तर परमार्थ करा, तर सत्य करा. ती देवाची काम सेवा नाही, ती अभंगाचा विषय. आणि त्या योग्याला मधुसूदन सरस्वती सांगतात, कृष्णाचं वर्णन नंतर ऐक, आधी माझं ऐक. कृष्णाचं वर्णन नंतर ऐक, आधी माझं वर्णन ऐक, माझं वर्णन ऐक. अरे ज्या कुणाला अद्वैत सिद्धी प्राप्त करून घ्यायचं त्याने माझी भक्ती करावी, माझी उपासना करावी, माझी पूजा करावी. त्याला अद्वैत सिद्धी प्राप्त होईल. या परमानंद साम्राज्याच्या सच्चिदानंद पदावरती एकमेवा द्वितीय मी नांदत असताना
एके दिवशी तो गोकुळाचा गोपीशी व्याभिचार करणारा महाशट, संस्कृत श्लोक आहे त्यांचा, पदच बोलत नाही मी. आनंद साम्राज्यावरती एकमेवाद्वितीय सच्चिदानंदपदी नांदत असताना एक दिवशी गोकुळाशी गोपीशी व्याभिचार करणारा महाशट माझ्या समोर आला. त्याच्या गुणैश्वर्यानं, त्याच्या परम ज्ञानानं, त्याच्या सुंदर रूपानं, भव्य रूपानं माझी बुद्धी कधी सखी झाली आणि भक्ती करायला आली मला कळच नाही. सुंदर ते दान सुंदरे सुंदरो रामा, सुंदरे सुंदरी ग्राम कथा, सुंदरे सुंदरी सीता, सुंदरे कनक सुंदरे है. काय सुंदर आहे तर तो सुंदर आहे, त्याची नामसंकीर्तन कथा सुंदर आहे, त्याची जी मायारूपी हा देह आहे तो सुंदर आहे, आणि हे सगळं किन्नर आहे हे सुद्धा सुंदर आहे. त्याला सुंदर ते ध्यान म्हटले. काय त्याचं रूप पाहावं, रूप सुंदर रूप पाहिलं आणि कधी माझी बुद्धी सखी झाली आणि मी कीर्तन करायला आलो, भजन करायला आलो, मला कळलंच नाही. आणि हे करत असताना गोपाळा गोपिकाशी व्याभिचार करणारा आहे म्हटलेले हे शब्द भक्ती आहे का? याला सेवा म्हणायची काय? तर हो, याला सेवा म्हणायची बर का. जगद्गुरु म्हणतात आणि मधुसूदन सरस्वती म्हणतात, आम्ही जे जे काय करू ना ते सेवा समर्पे. आम्ही जे म्हणू ते काय असेल तर ती ईश्वराची सेवा आहे. अभंगाचं पहिलं चरण, मी जे काही करीन ती तुझी सेवा आहे बर का, हे म्हणणं आहे. संत शास्त्राचं म्हणणं आहे, काही माणसं रात्रंदिवस पिढ्यानपिढ्या फक्त संसाराचं काम करतात. टाटा बिर्ला, धीरूभाई अंबानी आणि आपापल्या गावात सुद्धा अशी काही टाटा बिर्ला आहेत. काय करतात ते रात्रंदिवस? मापता येणार नाही अशी दर सेकंदाला फक्त माया गोळा करतात. आता ते करतात ते जगांचे नियत आहेत. जगभर ज्याची संपत्ती असेल तो बारकाची नाही बरं का, त्यांच्या हाताखाली अब्जावधी कुटुंबाचं उद्धार आहे त्यांच्याकडे. ते बारकी नाही, ते या जगाचे देवच आहेत. पण त्यांचं बघून आमच्या गावातले गावच्या पातळीवरची टाटा बिर्ला, धीरूभाई अंबानी जे करतात तो फक्त संसार संसार संसार. रात्रंदिवस इकडे या म्हटलं तर आलो असतो, खरं मगाशी पाऊस चांगला झाला. म्हणून रात्रंदिवस संसाराचं काम करायला सोडाय, त्यांना संसाराचं काम म्हटलेलं आहे. काही समाज सुधारक होऊन गेले बरं का, पूर्वी होते, आता आहेत, पुढे असणार आहे. काही अंश आहे त्यांचा, काही अडचण नाहीये. त्यांनी समाज सुधारण्याचं काम केलं. त्याने त्यांचं काम, त्यांचं क्षेत्र ठीक आहे, काय असेल ते काय त्यांनी करावं. चांगली माणसं आहेत, काय अडचण नाहीये. त्यांच्या परीनं त्यांचा तो उपयोग आहे समाजाला, काय तर उपयोग, त्याला सामाजिक काम असं म्हटलेलं आहे. आम्ही देवाचं काम करतो बरं का. आम्ही काय करतो? देवाचं काम करतो. दिंड्या काढतो, सप्ते करतो, भजन करतो, कीर्तन करतो. हे देवाचं काम आहे, देवाची सेवा नव्हे. अभंग सांगतो हा, हे देवाचं काम आहे. जसं संसारिक काम, सामाजिक काम, तसं हे देवाचं काम आहे, देवाची सेवा नव्हे. कशीही केली तर सेवा व्हायसाठी काय करावं लागेल तर स्वरूपाच्या ठिकाणी पोचावं लागेल. आणि स्वरूपाच्या ठिकाणी अद्वैत अवस्थेनं झालेला जीवनमुक्ताचा जो व्यवहार आहे त्या व्यवहारातून घडणारं द्वैत जे असेल, द्वैतात्मक होणारे काम, ज्याला व्यवहारिक दृष्ट्या चांगलं वाईट म्हटलं तर ती समर्पावी सेवा, ती सेवा असं म्हटलेलं आहे. आणि ही करण्यासाठी हे सगळं करत असताना, सप्ते बिप्ते वारी दिंडी करत असताना बरं का, हा, स्वरूपावरती राहणं फार गरजेचं आहे. बोलणं वेगळं आणि जगणं वेगळं बरं का. जगता येतं, जगता येत नाही असं समजू नका. पूर्वी होते, आता आणि पुढे असणार आहे, काय लक्षात नाही. कारण स्वरूपावर जगणारे तेच सतब्रह्म आहेत. दुसरे ब्रह्म कोण आता आहे? आणि ब्रह्म हे नित्य आहे. काल होता, आज आहे, उद्याही असणार आहे. हे म्हणून नीट चाललंय अजून सुद्धा. अजून चालण्याचं कारण आहे. अशी माणसं तुमच्या आमच्यामध्ये आता सुद्धा आहेत की म्हणून सगळे तुम्ही तशीच आहात. मज पामर अशी काय संत तुम्ही मायबाप कृपावंत बोलून घ्या, काय अडचण नाही, सेवा करून घ्या. काय म्हणतात त्या ठिकाणी की जे काही करीतो सेवा, करीतो देवा, ते सेवा समर्पे. हे आमच्या ऐकिवात बसत नाही, आमच्या शास्त्रात बसत नाहीये. काही वाईट घडतं त्याला सेवा कशी म्हणता येईल हा प्रश्न आहे आमच्याकडे. म्हणून जे काही करतो ती सेवा आहे. याला शास्त्र प्रमाणता काय असा प्रश्न एका सुरेने विचारला. याला शास्त्र प्रमाणता काय?
आणि मग सांगायची पाळलेली जगद्गुरूंना शास्त्र 3 प्रकारचे, एक धर्मशास्त्र, एक भक्तिशास्त्र आणि ज्ञानशास्त्र. धर्मशास्त्रामध्ये जे जे काही करतो ते बसतं का पाहावं लागेल, शास्त्र प्रमाण द्यावं लागेल. धर्म कुणाला सांगितला हा पहिला प्रश्न आहे. दुसरी शंका त्याने विचारली, धर्म नेमका सांगितला कुणाला, धर्मशास्त्र सांगितलं कुणाला, कुणाला सांगितलं, माणसांना का जनावरांना, कुणाला सांगितलं, माणसांना सांगितलं. कुठल्या माणसांना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य का शूद्र, ब्रह्मचार्याला, गृहस्थाला, आम्हाला, वानप्रस्थवाल्याला का संन्यासाला. 4 आश्रम आणि 4 वर्ण, या 4 आणि 4 8 या वर्णाश्रम धर्मी असणाऱ्यांना धर्मशास्त्र सांगितलेलं आहे. धर्मशास्त्र असं सांगते की ज्या क्रियेनं अदृष्ट पुण्य उत्पन्न होतं त्याला धर्मशास्त्र क्रिया असं म्हटलेलं आहे. म्हणून शेत पेरणं, शेत कापणं, फिरायला जाणं, इकडे जाणं, तिकडे जाणं, दुकानं घालणं, सप्ते घालणं बसत नाही त्यात, असं अभंगाच कर्त्यांचं म्हणणं आहे. बरं त्यात बसत नाही, ती देवाचं काम आहे, सेवा नाही घडत ती. गावोगावी हिंडणं, पर्यटनाला जाणं, मजा करणं, खाणं पिणं हे सेवेत बसत नाही, हे सेवेत बसत नाही, लक्षात यायचं. धर्मशास्त्र काय सांगतो, या 4 वर्णाश्रम धर्मीयांना काय करायचंय तर त्यांनी आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार काम करायचंय. पण धर्मशास्त्र असं सांगतो एकाचा धर्म दुसऱ्याचा अधर्म आहे. एका वर्णाश्रमाचा जो धर्म आहे तो दुसऱ्या आश्रमाचा अधर्म आहे. मग काय करावं, मग काय करावं हा प्रश्न आहे. आता उदाहरण त्यांनी सांगितलं की इथं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण घेतली तर 10 वर्षी 10 जन्म काय अभंग सुटायचा नाही इथे या मुद्द्यावरती, बरं का. पण धर्मशास्त्र सांगतं की आपण एक विभाग घेऊ त्यातला, भिक्षा मागणं, बरं का. भिक्षा मागणं हा कुणाचा धर्म आहे तर त्यांनी सांगितलं वानप्रस्थ, संन्यासी आणि ब्रह्मचार्यानं भिक्षा मागायची आहे, हा त्याचा धर्म आहे. आणि गृहस्थाश्रमीनं भिक्षा वाढणं हा त्याचा धर्म आहे. पण ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यासानं पहिलं लक्षण आहे अपरिग्रहिता. तुमची दिंडी का खोटे जाते ते सांगणार आहे शास्त्र, मी नव कोण बोलवे ते तुम्हाला बाळूभाऊ बोलते असं दिसत. त्या तिघांचं लक्षण काय, पहिलं लक्षात आलं का, वानप्रस्थ, संन्यासी आणि गृहस्थाश्रम ब्रह्मचार्याचं लक्षण काय, अपरिग्रहिता. साठवायचं का नाही, आम्ही दिंडीत काय करतो, मोठं पोतं घेतो, सगळं गोळा करतो आणि मागणं वाटतो, हा अधर्म आहे. आणि हा दिंडीत नेहमी केला जातो. आपल्या डोळ्यात एक आपण करतो आणि त्याला आपण चांगलं म्हणतो. तुम्ही म्हणता म्हणून ते चांगलं असत नाही, ते शास्त्रात बसावं लागेल, ते शास्त्रात बसावं लागेल. आणि म्हणून ब्रह्मचारी वानप्रस्थानी संन्यासानं दान करायचं नाहीये, कारण त्यानं गरजे एवढे मिळवायचं आहे. अपरिग्रह त्याचं पहिलं लक्षण आहे, पहिला धर्म आहे त्याचा, त्यानं दान करणं हा अधर्म आहे. आणि गृहस्थाश्रमानं दान न देणं हा अधर्म आहे. म्हणजे एकाचा धर्म हा दुसऱ्याचा अधर्म आहे. गृहस्थाश्रमीला जोपर्यंत त्याचं दारिद्र्य पाठीमागे लागत नाही, खायला भूक मिळणार नाही, तोपर्यंत त्यांना भिक्षा मागायची नाही, तोपर्यंत तो अधर्म आहे. आणि एवढी प्रचंड परिस्थिती आली असताना अन्याने भावाने शरणानं जाऊन जर भिक्षा नाही मागितली तर तो त्याचा अधर्म आहे. एकाचा धर्म हा दुसऱ्याचा अधर्म आहे. मग काय करावं, धर्मशास्त्रामध्ये जे जे करेल ते कुठं बसतो. आणि मग स्वकर्माच्या कुसुमा कसं आहे ते, पहिलं तया लागी पांडवा, स्वकुसुमाच्या वीरा, पुढं पूजा केली होय अपारा तोषा लागी. ज्यानं त्यानं आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे स्वतःची स्वकर्म करावी, दुसऱ्याची करू नयेत. दुसऱ्याची कर्म करणं हा अधर्म आहे. आणि हे स्वकर्मानं फक्त ईश्वराला प्राप्त करून घेता येतो. आणि म्हणून मी जे जे काय करतोय ते धर्मशास्त्रानुसार ते सेवा समर्पे. मी इथं येऊन जगद्गुरु म्हणतात देवाशी संवाद साधून की बाबा रे, या धर्मशास्त्रानुसार मी गृहस्थी आहे, मी माझ्या परीनं ज्ञानदान अन्नदान काय वाचा म्हणे मला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रसंगाला पण मी भिक्षा मागितली नाही माझ्या असून, कारण तुखा करीना बोबाट प्रारब्धेची भरे पोट. आणि अजून सुद्धा सांगा, आजचं जेवण प्रारब्धात होतं का तुम्ही स्वतः खाल्लंय? घरातलं जेवता खाता पिता ते बायको आई वाटते का प्रारब्धात खातोय आपण? त्या दिवशी काय खायचं हे प्रारब्धातच लिहिलेलं आहे. आणि वाढायचं काय वाढायचं नाही ते तिने प्रारब्धात चाललेलं आहे.
मग जर श्वासोश्वास आम्ही करतो का तो करतो? सगळंच काम फुकट करतोय बिना आम्हाला असताना सुद्धा तुम्ही आम्ही म्हणणं मी करतोय म्हणणं हे शास्त्रात धर्मात बसतं का? काय करावं तर प्रत्येक आश्रमानं आपल्या स्वधर्मानुसार जर स्वकर्मानं पूजा केली आणि ती करत असताना त्याला दोष लागणार नाही सांगण्यासाठी अभंगाचं पहिलं चरण सांगितलं, जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पे. बर का? दुसरा आहे त्याला भक्तिशास्त्र सांगितलं. भक्ती कशाला म्हणायचं आणि भक्त कशाला म्हणायचं? विभक्त नसतो तो भक्त. 65व्या नारदी भक्ती सूत्रामध्ये नारदस्तु तदर्पित कळीच्या आचरण हा, ज्यानं संपूर्ण आचरण जागृती स्वप्न सुषुप्तीतलं समर्पण केलेलं आहे त्याला भक्त म्हणावं. आणि त्याच्या घडणाऱ्या क्रियेला मग ती वैदिक असो नाही तर व्यावहारिक असो त्याला भक्ती म्हणे असं म्हटलेलं आहे. आणि अशा भक्ताकडून घडणारी भक्ती काय असेल ते लाभ किंवा हानी, सुख किंवा दुःख, या सगळ्या क्रिया हे ईश्वराच्या सेवा आहेत असं सांगितलेलं आहे. असं सांगण्यासाठी घेतलेलं आहे. भक्ती काय करावी? भक्ताकडे आता ज्या भक्तानं भक्त झाला आणि अशा पद्धतीने सेवा करत राहिला भक्त म्हणजे त्याला जसं त्या स्वामी समर्थांच्या स्तोत्रामध्ये पहिला आहे, निर्भय निशंक ओरे म्हणा. बघा, निर्भय निशंक ओरे म्हणा. ज्या भक्ताचं पहिलं अभयम 26 लक्षणातलं पहिलं लक्षण सांगितलंय. वारकरी त्याला म्हणायचं ज्याला शंका येत नाही, ज्याला भय वाटत नाही. आणि हे दोन्हीतलं याक होईत असेल अजून थांबकिरी येतो मी कीर्तन फुकल्या जरा थांबकिरी येतो मी. तर मग हे वाचणं ऐकणं फुकट आहे बरं का? असं जिथे जायचं तिथं तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. पुस्तक काय ठरलेलं आहे. हे जर ठरलं असेल म्हणून निर्भय राहा, बाकी काय नाहीये. मला सांगा, संतांना विकार असतात का? आणि विकार असेल त्यांना संत म्हणायचे का? जरा बोलत राहा. विकार असेल त्यांना संत म्हणायचे का? मग नाही म्हणायचं तर विकार टाकता येतात का? टाळता येतात का? नाही टाळता येत. अविद्या हे त्याचं अधिष्ठान आहे. अविद्येचं अधिष्ठान विद्या आहे. विद्येचं अधिष्ठान परब्रह्म आहे. विकाराचं अधिष्ठान कोण आहे? मूळ अधिष्ठान. पुन्हा हे सगळं कुणाच्या वरती उभा राहिलेलं आहे? त्या अधिष्ठानावरच उभा राहिलेलं आहे. म्हणून काय करा, काम करू तर बाधितीना म्हणजे काय करायचं? जे विकार आहे ते ईश्वराला अर्पण करायचे, त्याचे आहेत म्हणून एवढेच करायचे. आणि निवृत्ती आणि सोपट भक्तांनी राग क्रोध केला नाही असं म्हणायचं का तुम्हाला? संत देवावर रागवले नाहीत, क्रोध केला नाही, शिवाय दिले नाहीत देवाला. कधी न रागवणारी माऊली म्हणते बर का, यम नियम पाप पुण्य आमाशी आणि तुम्ही भलतीची करीशी. आम्हाला सांगता कृष्णाच्या कथा वाचा आणि रामासारखं वागा. आपण मात्र आता हा संयमित असलेला केवढा क्रोध आहे माऊलीचा. नामदेव रात्र भडकलेच पतित पावन म्हणून, पण तू पतित पावन नाहीयेस. जातो माघारी, तुझी काही गरज नाही, तुझ्यात काय नाहीये. जनाबाई म्हणते धुंद झाला तुझा दरबार. काय तुझ्या दरबारात उभ्या राहुनी अंगणी. जे जे सेवा ते ते सेवा समर्पे. त्या शिव्या होत्या का सेवा होता? मग जोपर्यंत तुम्ही विकार जोपर्यंत जे अधिष्ठान रूप असलेल्या परमात्म्याला अर्पण करत नाही तोपर्यंत तुमची भक्ती ही सेवा ठरत नाहीये. असा विषय. ते देवाचं काम होईल. काम करून कोणाचा फायदा झालेला नाही आहे. सेवा घडणं गरजेचं आहे. सेवा घडणं, सेवेला सर्वश्रेष्ठत्व आहे. आणि मग राम रावण समरूपता सांगत असताना, मंदाकिनी सीतेची समरूपता सांगत असताना 15 अभंग लिहिले एक नाथ बाबांनी नाथांच्या हरिपाठाच्या त्या ग्रंथामध्ये. दुसऱ्याची बायको पळवून नेणं चांगलं का वाईट हा प्रश्न रावणाला विचारला. रावणानं उत्तर दिलं वाईट आहे ते. काय म्हणाला रावण? मग तुझी पळवून आणलीस ते काय आहे विचारलं. ते वाईट आहे तर तू काय केलेस? तुम्हाला कळलं नाही म्हटलं. तुम्हाला मरायला काशीत घालायची पाहिजे. ती कुठे जायला लागते? मोक्षाला कुठे जायला लागते? काशीत घालायला लागते. चारोधामला जायला लागते, पंढरपूरला जायला लागते. काय करायला? काय करायला? तू माझ्या घरातून मला देणार आहे. आणि एका मला कळत नाही का तुम्हाला मरायला त्याच्याकडे लागते, ते मला घरात येऊन मोक्ष देणार आहे. अघोर भक्ती करावी, सर्वश्रेष्ठ भक्ती करावी असुरानी, पण क्रोध ही करावा त्यांनीच. विकारा घेऊन येतो. आणि ते जन्माला आले नसते तर रामकृष्ण हरी जन्माला आले असते का असं वाटते का तुम्हाला? रावणाने केलेली एक चूक, पण स्वरूपावरती तसा भक्त पूर्वी झाला नाही, आताही झालेला नाही. लक्षात द्यायचं.
व्यवहारिक दृष्ट्या ज्याला चूक म्हणतात ती सेवा मानून लक्षात द्यायचं. प्रभू रामचंद्रांनी ती जर सेवा नसती तर मग जंगलातल्या झाडांना मुक्त केलं नसतं, 33 कोटी देवांना मुक्त केलं नसतं. हे रावणाच्या ज्याला आम्ही व्यवहारात चूक म्हणतो ती सेवा समजून त्यांनी सेवा केली, त्यासाठी अवताराला यावला. ते बारके होते का? ते सेवा समर्पे, माझ्या हातून घडणारी स्वरूपावरती पोचलेली. हिरण्यकशिपूला घरात जाऊन मोक्ष दिला. आम्हाला मात्र रानोमान हिंडायला लागते सगळीकडे, इकडे जा तिकडे जा तिकडे जा. हा फरक आहे आणि हे फरक फक्त स्वरूपावरच्या माणसालाच कळत असतो. आणि म्हणून सांगतो, जे जे काही करतो देवा ते सेवा समर्पे. दुसरी गोष्ट आहे भक्तिशास्त्रामध्ये की भक्त 5 प्रकारचे सांगितले बरं का शास्त्रात, जरी 9विधा भक्ती असली तरी. पहिला सांगितला एकांती भक्त, एकांत रस भक्त. दुसरा सांगितला वात्सल्य रस भक्त. तिसरा सांगितला माधुर्य रस भक्त. चौथा सांगितला सख्य रस भक्त. आणि 5वा सांगितला दास्य रस भक्त. भक्तांचे अनेक प्रकार असले तर हे 5 अधिष्ठान आहेत, याचेच ते उपप्रकार आहेत बरं का, बाकी काय नाही. एकांती भक्त असतो तो हिमालयामध्ये बसतो, निवांत जंगलामध्ये जाऊन, त्याला योगी म्हटलेलं आहे. न काही मरता न बोल येतो, त्याचं मरताना सुद्धा न बोलणं ही माझी पूजा आहे, ही माझी पूजा आहे. एकांती भक्त तो तिथं जाऊन रात्रंदिवस फक्त त्याचं ध्यान करतो, काही करत नाही, बोलत काही नाही, न बोलणं ही त्याची पूजा आहे. पुढे त्याला वाशिष्ठ शक्ती भक्ती असं म्हटलेलं आहे. वेद मौनावला काय सांगू शकतो? कोण सांगू शकतं? कोण त्याचं वर्णन करू शकतं? जे अवाच्य आहे त्याचं वर्णन वाचन करूच कसं शकता तुम्ही? म्हणून योगी अवाच्य वाचन भक्ती करतो ती त्याला भक्ती असे म्हटलेले आहे. त्याचं बसणं ही समाधी आहे, त्याचं चालणं ही तीर्थयात्रा आहे, आणि त्याचं श्वासोश्वास करणं ही तिची भोग पूजा आहे. लक्षात द्यायचं. दुसरं एक उदाहरण सांगितले त्यांनी वात्सल्य भक्ती. आता ह्याचा अर्थ या दृष्टांतामध्ये चांगला कळेल. जे जे काही करतो देवा ते सेवा समर्पे. अशा स्वरूपावर पोचलेल्या भक्ताकडून जे काही वाईट घडेल ती ईश्वराची सेवा आहे. हा दृष्टांत इथं चांगल्या प्रकारे कळेल. वात्सल्य भक्ती बरं का, काय व्हावं तर हा देव माझा पुत्र व्हावा आणि मला त्याची सेवा करावी. काही अंगसंग सुद्धा शक्यतो सांगितलं. काही देवीने पत्नी होऊन अंगसंग सेवा केलेली आहे. आता पहिला सुतप आणि पृष्णी हे पहिले हरिभक्त त्यांनी मागून देवाकडे घेतलं, ब्रह्मदेवाकडे. तो जो देव आहे ना तो आम्हाला पुत्र म्हणून हवाय, त्याला आम्हाला वात्सल्य रूपाने त्याची सेवा करायची आहे, वात्सल्य रूपाने. म्हणून पहिला अवतार झाला पृष्णीगर्भ. तेच पुढे आदित्य कशिपी झाली, त्यांच्या पोटी झाला वामन अवतार. तेच पुढे देवकी दशरथ आणि कौशल्य झाले, तिथं झाला राम अवतार. आणि देवकी वसुदेवाच्या पोटी यशोदानंदाच्या कडे गेला तो कृष्ण अवतार. बरं का, विचार करण्याची गोष्ट आहे. आता फक्त एक प्रश्न सांगा, वात्सल्य म्हणजे प्रेमापोटी देवाला नाहू घालणं चांगलं का वाईट? बोलत राहा, जरा बोलत राहा, काय नुसतं ते बंद करू नका. म्हणजे आता फक्त तरी बोला. देवाला नाहू माकू घालणं चांगलं का वाईट? चांगलं निश्चितच. देवाला कपडे घालणं, त्याला काय असेल ते लावणं सजवणं चांगलं का वाईट? देवाला उखळाला बांधणं चांगलं का वाईट? देवाला कार्त्या चोऱ्या करतोस, भाड्या कपचिया, माझ्या घरात काय दूध नव्हतं म्हणून उखळाला बांधणं चांगलं का वाईट? दुरीने बांधून घालणं चांगलं का वाईट? काठीनं बोला की आता का बंद झालाय? आता का बंद झालाय? आता का बंद झालाय? माझा पुत्र येतो आणि तो पुढे चांगला मार्गाने चाला म्हणून वात्सल्याने केलेली ती क्रिया ते देवा समर्थे. म्हणून जे जे काही करतो देवा, हे का बारके आहेत का? ज्यांच्या पोटी पुत्र जन्माला यावा हे बारके आहेत का सांगा? स्वरूपावर सहज पोचलेली किती भाग्यवान मंडळी आहेत. म्हणून यांच्या हातून घडणारी प्रत्येक सुख किंवा द्वैतात्मक घडणारी कोणतीही घटना ही काय आहे तर ईश्वराची सेवा आहे. आता हे करत असताना अजून एक दृष्टांत फार शक्यत्वाचा आहे. विश्वरूप दाखवल्यानंतर 1,400 वेळा अर्जुनानं माफी मागितली ज्ञानेश्वरीमध्ये. देवा माफ कर, देवा माफ कर, मी तुला काळ्या म्हटलं, किसन्या म्हटलं, गवळ्या म्हटलं, गोप्या म्हटलं, शेंडी वडली, तुझं दोतार फेडलं, तुझ्या अंगावरती झोपलो आणि मित्र म्हणून आगी काय करून त्या गोष्टी केल्या. आता मला कळलं तू कोण आहे, साक्षात परब्रह्म आहेस. आणि देव काय म्हणतो, लय अनंत जन्म वाट बघायला लागली. असला भक्त, कसला भक्त? असला भक्त देते सेवा समर्पे. जे जे काही करतो देवा ते सेवा समर्पे. भगवद्गीता अर्जुनाला सांगितली का तुम्हाला आम्हाला सांगितली? कवा काय संबंध तुमचा? तुमचा काय संबंध? ते जे एकट्यासाठी सांगितली. हा अर्जुनाची निमिष हा नंतरचा भाग आहे शास्त्रकारांनी काढलेला.
जे वाईट वागत होतं, ज्यानं सगळं काही चांगलं म्हटलं नाही, जे आता माफी मागायला रे, आता कळलं हा देव आहे, त्याला सांगितलेली आहे ती भगवद्गीता. लक्षात आलं का? दुसरा दृष्टांत महाभारतातला फार छान आहे. उद्या 5 पांडव जिवंत राहणार नाहीत, भीष्म प्रतिज्ञा केली. देवांना पण माहित होतं योग्यता तेवढी आहे, म्हणून अर्जुनाला ते समोर नेत नव्हते. भीष्माचार्यांच्या त्यांच्या समोरून जात असताना, अर्जुनाला नेत असताना भीष्माचार्यांनी कौरवांचे सेनापती म्हणून 100 सुयांचे बाण मारले देवाच्या हाताला, लगाम धरता येऊ नये आणि तिथंच अर्जुन थांबावा आणि मला त्याला युद्ध करता आणि माझी जी प्रतिज्ञा ती पूर्ण व्हावी. त्या सुया येऊन घुसायच्या. आता तो लीलाधारी आहे का, त्याला लागते का नाही लागते, कर्म काय नंतरचा भाग आहे, तो हळवळायचा, रक्त यायचं. अर्जुनानं सुद्धा पाहिलं, पण प्रत्येक वेळी देव मात्र आशीर्वाद द्यायचा. अर्जुनाने विचारलं, देवा हा काय प्रकार आहे? आता तो तुला सुया मारतो, तुझ्या हातात न रक्त येतं, तू सुद्धा हा करतोस, कळी तू आशीर्वाद का द्यायला आहेस? आता तो म्हणला, स्वकर्म विरा. तो कौरवांचा सेनापती आपला धर्म सांभाळायला आहे, आपला कर्म सांभाळलेला आहे त्याने, त्याच्या वर्णाश्रमानुसार त्याचं जे कर्तव्य ते करायला आहे. आणि तो करत असताना, बाणाच्या शरीरावर पडत असताना शेवटी काय सांगितलं? माझंच रूप सांगितलं. लक्षात द्यायचं, हा आमच्या दोघांमध्ये भेद नाही. तुला दिसत असेल त्यानं बाण मारलेले, सुई मारलेल्या, पण मला हा मारलेलं काहीच कळत नाही. अभंगाचं दुसरं चरण. भेद नाही सर्वात्मा, त्याच्यात भक्तामध्ये आणि माझ्यात भेद नाहीये. तुला व्यावहारिक क्रिया दिसल्या असतील त्या मिथ्या आहेत आणि मिथ्या गोष्टीचं दुःख होत नसतं. म्हणून माझ्याकडून घडणारी, माझ्या भक्ताकडून घडणारी सेवा ही माझी सेवाच आहे, त्यानं कोणतंही कृत्य केलं तरी. कारण भक्त आणि देवामध्ये भेद नाहीये. आता तुम्ही सांगा, आपण इथं आहोत, देवात आणि आपल्यात भेद आहे का? आहे का नाही? आहे, आमचं ठरलेलं होतं. इतके वर्ष सगळं करून सुद्धा आमचं नाही ठामपणे इथं सुद्धा म्हणू शकत नाही. आपण एवढं बांधले गेलेलो. कधी म्हणणार आहोत आम्ही अभेद आहोत? किती दिंडी आणि किती सप्ती घातल्यानंतर तुम्ही तुमच्या मुखातून येणार की मी अभेद आहे म्हणून? किती कीर्तनं वाजवल्यानंतर अभेद आहे म्हणणार नाही? प्रश्नावर का शास्त्र विचारतं, जीव आणि शिव ब्रह्म एका असेलच कसं? जीव हा जीवच आहे ना, त्याच्या पाठीमागे संसार भोग लागलेला आहे. माया इकडली तमोगुणी माया ज्याच्या मागे लागलेले भोग सिंधू, तो सच्चिदानंद असेलच कसा? शास्त्राने विचारलेली शंका आहे बरं काही. अभेद आहे, ईश्वर आणि जीव अभेद असेलच कसं? आणि त्यावेळी आचार्यांनी, श्रीमदाचार्यांनी शिवोपासना, मानस शिवोपासना लिहिली. त्याच्यातले काही श्लोक आहेत बरं का. त्याच्यामध्ये ते म्हणतात की देवा तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाहीये. परमात्मता, परमात्मना असं विचारलंय बरं का. पहिला शब्द आहे की तू माझा आत्मा आहेस, परमात्मा तू आहेस. गिरिजामती, माझी सात्विक बुद्धी ही माझी पार्वती माता आहे. सहचरो प्राणा, तुझ्या भोवत्याने शंकिनी डंकिनी जे सगळे आहेत ना, भूत खेत नंदी, ते माझे प्राण आहेत. हा, वाईट नाही याच्यातलं काय आहे. हा, कैलास कुठे आहे? शरीरम कैलासा, काया हे कैलासम, आत्मा हा शिवम. शंकराचार्यांनी लिहिले मानसपूजेमध्ये की माझा देह हा कैलास आहे आणि त्यातला आत्मा हा माझा शिव आहे. बर का. पूजा काय आहे त्याची? मी जे जे काही भोग घेतो स्वशरीरार्थ ते त्या देवाचे भोग आहेत. मी बसतो ती समाधी, चालतो ती तीर्थयात्रा आणि माझ्या मुखातून जे सगळं काही येईल ते सेवा समर्पित. लक्षात आलं का? हा, यावरून आचार्यांच्या म्हणण्यावरून की जीव आणि ब्रह्म एक आहे म्हणायला हरकत नाही. जे जे काही करतो देवा ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझं माझं. इथपर्यंत आपण आलो बघा. सेवा हा शब्द पंजाबी लोकांच्या फक्त गुरुद्वारामध्ये घडतो, आपल्याकडे घडत नाहीये. आपल्याकडे देवाचं काम घडतं, सेवा नाही घडत. जाऊन या म्हणजे कळेल तुम्हाला. तुमचं उष्ट ताट सुद्धा उचलून यायला 25-25 जण असतात. असे लाईनीनं दोन्ही बाजूनं तुमचं उष्ट ताट कपाळाला लावलं जातं आणि मागच्या लोकांच्याकडे दिलं जातं. तुम्ही दर्शन करायचे, तुमचे चप्पल घासून पुसून पूजून तुम्ही आल्यानंतर तुमच्या चपलाचं दर्शन घेऊन तुम्हाला दिलं जातं. सेवा हा दागवंता फक्त पंजाब मधल्या गुरुद्वारामध्ये, अख्ख्या पंजाबमध्ये नाहीये. सेवा हा शब्द सांगणार आहे जिथे आम्ही जाऊन आलो आणि म्हणून अनुभवाचे बोल बोलावे, ऐकून पाठवून बोलू दे. कधी करोडो वर्षापूर्वी नर्मदा नदी जन्माला आली. किती वर्षापूर्वी? करोडो पिढ्या तिथं नांदतायत.
24 तास गुणिले करोडो वर्षे तिथं रात्रंदिवस ती प्रदक्षिणा चालते. 5000 किलोमीटर तिचं अंतर आहे. नदीची लांबी 5 राज्यामध्ये. 5 दुनी 10,000 किलोमीटर, काही ठिकाणी 3.5 दुनी 7,000 किलोमीटर सांगितलंय. 3.5 वर्षे लागतात एक प्रदक्षिणा पूर्ण करायला नदीच्या काठानं चालत. करोडो लोक दररोज सेवा करतायत तिन्ही ऋतूमध्ये. 24 तास गुणिले रात्रंदिवस हा व्यवहार करोडो वर्षे चालू आहे. आणि येणाऱ्या या परिक्रमांना फक्त नर्मदे हर म्हटलं जातं एकमेकांना. जसं आपल्याकडे माऊली म्हटलं जातं, माऊली माऊली, तसं तिकडे नर्मदे हर एकदाच म्हणायचं, हर म्हणायचं नाही. आणि तसा हात केला की त्यानं पुढे जायचं नाही. गावोगावी प्रत्येकाच्या दारामध्ये चहा, कॉफी, लशी, दूध, फरसाण, बुंदीचे लाडू, बुंदी, मसाले भात, साधा भात तुम्हाला हवा असेल ते ठेवलेलं असतं. तुम्ही दिसल्यानंतर ती सगळी उठून उभा राहतात. दिवसा बायका असतात आणि रात्रभर पुरुष असतात बसलेले. त्याला सेवा म्हणायची. किती वर्ष चालू आहे? 7 दिवसाचा सप्ताह नव्ह, 7 ते 9 कीर्तन नव्ह. करोडो वर्षे झालं, करोडो पिढ्या एकच काम करत आहेत, फक्त सेवेचं. तुम्ही जाताना फक्त अंगावरचा एक कपडा आणि डबल एक घेऊन जायचं फक्त त्या परिक्रमेला, लक्षात द्यायचं. 70 वर्षाचा तरुणा बांड पोऱ्या शंकरराव निकमकाल सिद्धनगरीचे आलेत बघा. गावानं रथातनं मिरवणूक काढली. 67व्या वर्षी घरातनं बाहेर पडले. तुम्ही जर भाऊ असाल, तुम्ही जर मुलगा असाल, त्याला जर बायको असेल तर जाऊ दिलं असतं का 67व्या वर्षी घरातनं? कायमचा एकटा जाऊ दिलं असतं का? त्या गलीनं जा म्हणून सांगितलं असेल का? काय जाऊ नका म्हणून काय केलं असेल? निश्चय ढळला नाही. सगळे रडत होते पण निश्चय ढळला नाही. निश्चयाचे बोलतो का म्हणे, हेच ते फळ आहे, लक्षात द्यायचं. आणि ते ह्या वयाचे असणारा ह्या 67व्या वर्षी घरात पाहिजे आणि 3.5 वर्षानं काल ते सिद्धनीला आले. म्हणून गावाने मिरवणूक काढली की आम्हाला जमणार नाही. ही जात लागते, असल जात लागते, हिला जात म्हणायची. त्यांनी सेवा करावी, काम नव्हत. त्यांनी 3 वेळा बिशुद्ध पडले त्या परिसरामध्ये. 3 पावसाळे, 3 हिवाळे, 3 उन्हाळे काढले त्या माणसानं एकट्यानं. कोणी नव्हतं बायका पोरं. 2 वेळा शरीरातलं रक्त आटलं. तिथं मल्टी हॉस्पिटल आहे, तुम्हाला सोडत नाही पुढं, तुम्हाला बरं केल्याशिवाय. तुम्हाला झोपायसाठी दमला असाल तर मोठ्यानं हॉल बांधलेत गाद्या घालण्यासाठी, माणसं भाड्यानं. आणि तिथली माणसं स्वतः दान करत नाही, शास्त्रानुसार दान करतात. त्यांनी पगारानं माणसं, नोकरदारांनी, शेतकऱ्यांनी आणि दुकानदारांनी पगारानं माणसं नेमले. तुझे कुटुंब पण चाललं आणि मी दान करतोय, हे दानाचा स्पर्श मला लागू नये असं दान प्रत्येक घरामध्ये 5000च्या किलोमीटर मध्ये, 7000च्या किलोमीटर मध्ये ती गली जेवढी आहे तेवढ्या घरात फिरून केलं जातं. करोडो वर्षे रात्रन 7 ते 9 नव्ह. आम्ही काय करतो तेवढं सांगा. देवाची सेवा करतो का देवाची मेवा खातो तेवढं फक्त सांगा. करावं दिंडीत करा, सप्त्यात करा, 108 दिवसाचा घाला, नाही तर 42 घाला, नाही तर 1 दिवसाचा घाला. करा. काय करतो आपण सांगा? कुठल्याही सेवेत बसतो आपण? हे सगळं देवाचं काम आहे. सेवा नाही करत आमच्या पुढे, कारण त्या पोटी आम्ही जगतो त्या कामावर. परमार्थाचा विषय आम्ही पोटाचा बनवलेला आहे. आणि तिथं रात्रंदिवस तुम्ही किती सांडलं तरी एक शब्द बोलत नाहीये. सांडलं तरी याला सेवा म्हणायची. हा सेवा हा शब्द त्या करोडो वर्षापूर्वी त्या 7000 किलोमीटर मध्ये वसलेला जो देवलोक आहेत ना, ती माणसं नाही, ती अद्वैत स्वरूपावर पोचलेले. किती सांडला लवडला तो त्यांच्या तोंडातून अपशब्द निघत नाही. 5 मिनिटे विना घ्यायला झाला तर रांडाच्या जावण्या कुठं होतो तुमच्या. देवाचं काम का सेवा? बोलत राहा. ते कुणी छातीला हात लावून सांगावं, लक्ष द्यायचं. सेवा करायला शिकूया. बघ सांगतो, सेवा करायला शिका. आणि पंचमहाभूत त्यांची सेवा करायसाठी वाहतात बर का. हा पाऊस, हा वारा, हा सूर्य, त्या लोकांच्या भूलोकातला हे देवलोक, साक्षात देवलोक. करोडो लोक, करोडो वर्षे, 1-2 पिढ्या नव्ह, हे 9 पिढ्याचा इतिहास सांगतात ते मिशे पिढून. पिढ्यांचा हिशोब नाही इतके वर्षे रात्रंदिवस. आणि त्यांना आम्ही विचारलं कसं चालतं, विचारलं काही विचारलं नाही. आमची नर्मदा मैया देते. कधीतरी म्हणला का पांडुरंग देतो आमचा? आलं का मुखातून तुमच्या? येतं का आमच्या मुखातून? यायला पाहिजे. त्यांच्याकडे मला नाही. हा संप्रदाय महाराष्ट्रात आहे. सेवा हा दारवंता. सेवा रात्रंदिवस. शेवटी एक तर मला वाटतं शेतकरी असा आडवा आला, झोपडं गाठलं ते सगळं असेल.
ह्याच वयाचा माणूस होता, नाही जाणे का अंदर चला सेवा करायची सेवा. आम्ही बोलवा जातच त्याचा बोंबलत म्हणून सांगितलं. इकडेच येतं तिकडे त्यातलं काय नाही, ह्याला सेवा म्हणायची. जे जे करतो सेवा ते खाई तोपर्यंत आम्ही 5 गावं म्हणले म्हणणार आहे की आम्ही वाजवायचं तुझं वाजलेलं मस्तपैकी खाल्लं बरं का, पोटभर खायला. त्याला विचारलं की हे कुठलं आहे, तर माझ्या शेतातलं आहे म्हणला. किती वर्ष झालं चालू आहे? 15 वर्ष चालू आहे. निम्म शेत पोटासाठी लावायचं, निम्म शेत दानासाठी लावायचं. आमची शेत दानासाठी लावल्यात काय घरासाठी लावल्यात? देवाचं काम का देवाची सेवा? कशात बसतोय आम्ही, कशात बसतोय? जे जे करील ते सेवा समर्पे. हे सेवा व्हायचं असेल तर एकदा जाऊन या, 3.5 वर्षाची नाही जमली तर 3.5 महिन्याची शॉर्टकट आहे. आणि तो 3.5 महिन्याचा गाडीने गेला तर 18 दिवसात होतो. नाही झालं तर पुढल्या वर्षी चैत्र महिन्यातल्या, मार्कंडेय ऋषींनीच लिहिलेलं आहे, चैत्र महिन्यातल्या कोणत्याही एका दिवशी गेला तर त्या 7 दिवसामध्ये तिथं सोमनाथ बेट आहे. द्वारकेचा राणा पहिल्या अभिज्ञातला ते कधीतरी द्वारका बघा, त्याच्या नावासारखा टाळ वाजविला जातो ना, त्या भूमीत एकदा पाय ठेवून बघा तो कसा आहे. तो तिथं जाऊन पहा. इथं कळायचा नाही तुम्हाला, इथं नाही कळायचा. आम्हाला कळलं नाही. उत्तरेकडून दक्षिणेकडे वारा वाहत असेल उलटा तर त्या दिवशी कळलं नाही बरं का आपल्याला. द्वारकाधीशाचा झेंडा हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला उभा असतो. आणि आम्ही गेलो होतो गिरनार पर्वताला. 10,000 पायऱ्या चढायच्या आणि 10,000 पायऱ्या उतरायच्या. सकाळी रात्री 11ला चालू केलं, पहाटे 4ला पोहोचलो आम्ही. ही मंडळी 6 वाजता आली आणि आम्ही काठीवर हातपाठ केला. मला वाटते काकडा केला. मला वाटतं त्या एकांतामध्ये करोडो वर्षाच्या दत्तात्रयाने पहिल्यांदा मराठीतून काकडा घेतला असेल. कुणाला कमी लेखत नाहीये. शेवटपर्यंत काठी न घेता खाली आलो. कारण ही एकमेव संधी होती. देह पडला असता तर एकदम मोठी बातमी येणार होती. महाराज मेला तिकडे आला इकडे सुकडे म्हणून काय झालं नाही. आणि ही पुन्हा संधी मिळते का? असं द्या. सेवा बघायची असेल तर कधीतरी जाऊन या. 7 दिवसामध्ये तो 16 तेवढं तिथं होतं बरं का. फार गोड आणि सुंदर आहे. लाज वाटते आम्हाला आमच्या भक्तीची. आम्ही ज्याला भक्ती म्हणतो ती भक्ती नसून पोटाचं केलेलं काम आहे. पोटाशिवाय आम्ही परमार्थ केलेला नाही. खरं सांगावं, इथं जर आज जेवण नसतं तर आलो असतं असं वाटतं तुम्हाला? जाताना पाठी तर नसती आणि यंदा दिली नाही तर पुढल्या वर्षी येऊ असं वाटतं तुम्हाला? आमचं काम आहे का सेवा चालली आहे? कधी आम्ही ऐकणार आणि आमच्या कानात शिरणार सांगा? कधी तुम्हाला असं वाटलं की बाबा तुम्ही केलं तरच संसार चालणार आहे आणि तुम्ही नाही केलं तर संसार चालणार नाही? किती जणांनी आतापर्यंत म्हणते अधिकाऱ्यांनी सांगितलं, कधी कानात शिरलं आमच्या? असू द्या, हरकत नाही. सगळं तोच करताय, करविताय, काय अडचण नाहीये. दुसरं चरण आहे, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मज. जीव आणि शिव, जीव ब्रह्मेवना पराहा. हा, सर्वात्मना याचा अर्थ सर्वाच्या. तुझे 11वे इंद्रिय म्हणते मी आहे. सर्वांचंच जे मन आहे ते सर्वात्मक असणारं मन, त्याला सर्वात्मना असं म्हटलेलं आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे अशी जी बुद्धिस्पुरी हरनिशी ती वस्तू तो परमात्मा मी आहे. तैसा हृदयामध्ये असतात. हे जे आहे हे या अंगानं चालणारा जो आहे तो सर्वांच्यात सर्वा गटीराम ते असणारा तो सर्वात्मक मन. ते हृदय म्हणजे अंतःकरणवृत्ती म्हणजे मन आहे. त्या मनात राहणारा तो सर्वात्मक. आणि नारायण कुणाला म्हटलेलं आहे? शिव, जीव शिव आणि प्रकृती तयाच्या चौथी शक्ती तया नाम नारायण म्हणती सत्य जाणं. उद्धव एकनाथी भागवत मध्ये सांगितलं. 3ऱ्या नंतर जो 4था आहे, 25व्या नंतर जो 26वा आहे, 36व्या नंतर जो 37वा आहे तो नर आहे. नर म्हणजे प्रथम पुरुष परब्रह्म. आणि त्यानं स्वतःच्या मायेचा परिणामाने चैतन्याचे विवर्त करून केलेलं हे जे पंचमहाभूताचं घर आहे आयन, त्यात हे तर कोण राहतोय आतमध्ये? तैसा हृदयामध्ये असता तोच नातोय. कोण बोलविते? देखवी दाखवी सगळं कोण करायला आहे? तोच करायला आलेला आहे. हा जो आहे नारायण बरं का, तोच पुढच्या चरणामध्ये सांगितलं की हे तो आणि मी एक आहे, भेद नाही त्याच्यामध्ये. जीव ब्रह्मेवना पराहा. जगद्गुरूंना सांगितलं, तुम्ही जरा मला सांगा की जीव ब्रह्म ऐक कोण सांगतं? जीव ब्रह्म ऐक कोण सांगतं? जगद्गुरू सांगितलं, उपनिषद सांगतात. कोण सांगतं? उपनिषद सांगतात. आणि उपनिषदेची महावाक्य सांगतात. उपनिषदेनं 2 वाक्य सांगितली. ईश्वर आणि जीवाचं स्वरूपाचं वर्णन केले, त्याला महावाक्य म्हटलेले. 4 वेद 6 शास्त्र आपल्या पुराणामध्ये.
आणि उपनिषदामध्ये जी 4 महावाक्य आलेले आहेत, जीव ब्रह्म ऐक्य स्वरूपावरती, जीव ब्रह्मेवना स्वरूपाच्या अंगाने सांगितलेली जी 4 शब्द आहेत ती 4 महावाक्य आहेत बरं का. त्यातलं पहिलं प्रज्ञानंद ब्रह्म म्हणजे पंचदशीच्या रूपानुसार सांगितलेला हा क्रम आहे. प्रज्ञानंद ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्मणे तत्वमसी ब्रह्म बरं का. हे 4 आहे. जगद्गुरूंनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगा हे जीव ब्रह्म ऐक्य एक कसं आहे ते. त्यांनी सांगितलं की जे प्रज्ञानंद ब्रह्म प्रगट जे आहे ते कोण आहे, ते मला दिसत आहे ते जग नव्हे अवघा. म्हणून तुका म्हणे कैसा जीव कोठे जीव निरा. तो जीव हा आणि ते प्रगट झालेलं वेगळं नाहीये ते एकच आहे. म्हणून प्रज्ञानंद ब्रह्मानुसार महावाक्यानुसार मीच ते आहे, ते मीच आहे बरं का. अहम ब्रह्मास्मी, मीच ते ब्रह्मरूप आहे. मी वासुदेव वासुदेव आहे. मीच त्या सच्चिदानंद पदावरती नांदणार आहे, दुसरा कुणीच नाहीये. अयमात्मा ब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वहे ब्रह्म. ज्ञानदेव म्हणे रेडा माझा आत्मा पावा परमात्मा स्वरूप. हे ते सर्व आत्मरूपान आहे, ते दुसरं तिसरं कोण नाही, ते तीच आहे. आणि तत्वमसी ब्रह्म सांगत असताना सांगतात तुका म्हणे ते ची तू. तुका म्हणे ते ची तू दुसरा तिसरा कोणी नाहीयेस. संतांचं वाक्य बर का, महावाक्य. तिथं 6 वाक्य आहेत, इथं 3च अक्षरामध्ये बसवलं. तत्त्वम अशी 6 अक्षर आहेत, इथं जगद्गुरूंनी 3. तुका म्हणे ते ची तू, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. कोण खरं आहे. अमर हा खरे की पहा कोण आहात तुम्ही. अयमात्मा ब्रह्म बर का. तत्वमसी ते परब्रह्म कोण असेल तर ते मीच आहे म्हणून जीव ब्रह्म ऐक्य आहे. आता ज्यावेळी मला हे कळलं आणि मी त्या सच्चिदानंद मधुसूदन सरस्वतींच्या भूमिकेत जायचं बरं का, त्या सच्चिदानंद परमाम पदावरती नांदत असताना काय कळलं मला तर एक विदितीय आत्म जे आहे, एक विदितीय अद्वितीय जे आहे ते मी आहे. जे एकमेवा द्वितीय आहे, जे अद्वैती आहे ना, ते दुसरं तिसरं कोणी नसून ते मीच आहे. माझ्यात आणि त्याच्यात भेद नाही. अभंगाचं 3रं चरण. आम्ही तुझे नेनो कोणा ह्याची मना मन साक्ष. नेनो कोणा ह्याची मना मन साक्ष. मनाला मनाची साक्ष. मन का म्हटलं मगाशी सांगितलं, जे मन आहे ते कोण आहे, तुझा 11वे इंद्रिय कोण आहे, अर्जुना ते मीच आहे. जे मन आहे तेच मला दाखवते, ते पहिल्यांदा द्रष्टा आहे. आणि साक्षी कोण आहे, तीच आहे. दाखवी द्रष्टा तोच आहे, पाहणारा तोच आहे, दाखवणारा तोच आहे. साक्षी कोण आहे, साक्षी तोच आहे. तेच मन माझं साक्षी आहे. आणि इथं तुका मन एकविध झाले मन विठ्ठल वाचून आलं तुझे. आता मी इथं स्वयं परब्रह्म आहे आणि मी एक अद्वितीय जे आहे ते मीच आहे. त्या सच्चिदानंद पदावरती नांदणार आनंदाचे डोही आनंद तरंग ते सगळं जे एक आहे, सगळं जे आहे ते एक मी असणार कोण असेल तर आम्हा नेनो तुझे कोणा हेची मना मन साक्षी. माझं मन मला साक्षी सांगतं इथं दुसरं काहीच नाहीये, इथं दुसरं काहीच नाहीये. जे आहे ते मीच आहे, मीच एकटच आहे बर का. आणि म्हणून जगद्गुरु अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे जगन्नाथ, तुका म्हणे सर्वात्मका जगन्नाथा. या जगताला अभिन्न निमित्त उपादान करणार असणारा तू बर का. मला जे एकमेव द्वितीय प्राप्त झालेलं ब्रह्मज्ञान आहे, जो साक्षात्कार झालेला आहे, स्वरूप प्राप्ती झालेली आहे, ते अन्य ज्ञान नाहीये, ते अध्यास रूप ज्ञान नाहीये, ते संपद रूप ज्ञान नाहीये, ते संसार रूप ज्ञान नाहीये, ते क्रिया संसर्ग ज्ञान नाहीये, क्रिया संस्कार ज्ञान नाहीये, ते वास्तव ज्ञान आहे. अरे बाबा ते संवित ज्ञान आहे. विचार सागरनं ज्ञानाचे 2 प्रकार सांगितले, परोक्ष ज्ञान आणि एक अप्रोक्ष ज्ञान. विचार चंद्रोदय मध्ये परोक्ष ज्ञान सांगून अप्रोक्ष ज्ञानाचे 2 प्रकार सांगितले, एक अप्रोक्ष ज्ञान आणि एक दृढ अप्रोक्ष ज्ञान. आणि पंचदशी मध्ये मधुसूदन सरस्वती महाराजांनी परोक्ष ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, दृढ अप्रोक्ष ज्ञान सांगून पुढे सांगितलं. याच्या पुढची जी पाहिजे त्याला संवित ज्ञान असं म्हटलेलं आहे.
जे जे स्वसवेदे आत्मरूपा, ते कोण आहे? ते संवेद ज्ञान आहे. ही शेवटची अवस्था आहे बर का. आद्य कोण आहे? आद्य गुरु आहे. आद्य देव कोण आहेत? आद्य देव गुरुच आहेत. गुरु साक्षात परब्रह्म. आद्य गुरु का आहेत? आपण आद्य परब्रह्म सांगतो, लक्ष द्यायचं. पण गुरुचे आणि ब्रह्मा ब्रह्मपद तिथं अपुरं पण ठरतं बरं का ब्रह्माचं, लक्ष द्यायचं. त्या देवाला देव पण कुणाला प्राप्त झालं? आणि गुरु कोण आहे? साक्षात परब्रह्म आहे. ज्यावेळी काना वचनाची भीती होतं, तत्वमसी वाक्याचा बोध होतो आणि त्या क्षणी जी अवस्था प्राप्त होते त्यावेळी शिष्याचं शिष्यत्व जातं आणि शिल्लक राहतं ते गुरुतत्व राहतं, ब्रह्मतत्व नव्हे. नीट लक्षात घ्या. गुरु ख्यात दुसरा अध्याय अमृतानुभवचा दुसरा श्लोक सांगतो की ही जिला शांकरी विद्या म्हटली जाते, जिला ब्रह्मविद्या म्हटली जाते, ती खऱ्या अर्थानं गुरुविद्या आहे. आणि गुरु ज्यावेळी सांगतात की ते तू आहेस, त्यावेळी त्याचं शिष्यत्व जाऊन जे शिल्लक राहतं ते गुरुतत्व असतं. आणि गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. ते परब्रह्म असंग निर्विकार काय कामाचं आमच्या? हे निर्गुणत्व ठेवून सगुण साकार तुमच्या माझ्यासाठी आहे. निराकारात्व ठेवून तुमच्या माझ्यासाठी दयेनं कळवळ्यानं आमच्यासाठी आकाराला आलेले आहेत. लक्षात आलं का? म्हणून आद्य कोण असेल तर गुरु साक्षात परब्रह्म. गुरु हे आद्य आहेत आणि एकमेव देव आहे. प्रत्येक देवाला गुरु करावा लागला आणि गुरु तत्वालाच नंतर शांकर विद्या ब्रह्मविद्या म्हणण्यात आलं. आधी नव्हे, लक्षात यायचं. तो श्लोक पहा, तुम्हाला कळेल. त्याचा खाली जे विस्तार केलेला आहे फार मोठा त्याच्यातून. म्हणून हे जे ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे हे असं संसारातलं मरणारं मरक नवं, अध्यास रूपाचं नवं. मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते अन्यथा नसून ते जगन्नाथाचं स्वरूपाचं असणारं ज्ञान, संवित ज्ञान झालेलं आहे. आणि म्हणून भेद नाही सर्वात्मका. ते जे सर्वात्मक तत्व आहे ते मीच आहे. माझ्यापेक्षा इथं आता दुसरं कोणीच राहिलेलं नाहीये. इथं दुसरं तत्वच नाहीये. तुका म्हणे एकविध झाले म्हण विठ्ठला वाचून आण तुझे. इथं अन्य दुसरं काय नाहीच आहे. आम्ही तुझो नेमे कोणा हेची म्हणा म्हणे साक्ष. एकच तत्व इथं नांत आहे आणि गुरुच्या आशीर्वादाने प्राप्त झाल्यामुळे ते अन्यथा ज्ञान नसून ते संवित ज्ञान आहे. आणि म्हणून तुझ्या माझ्यात भेद नाही. ज्ञानेश्वर हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज आणि त्यांच्या परिवाराने आयोजित केलेला हा प्रथम पुण्यस्मरण दिन. भाग्याची गोष्ट आहे की आपल्याला भक्त कशावरून ठरवायचं तर माप कोट्याधीश अब्जाधीश मागतात. पण अन्नदान करत नाहीत, नामसंकीर्तन करत नाहीत. सुंदरे सुंदरो रामकथा. हा या जगात सुंदर काय असेल तर नामसंकीर्तन आहे. आणि कलियुगा माझी करावे एवढंच ठेवले. बाकीचं सगळं गौण आहे. बाकीचं सगळं गौण आहे. आणि हे घ्यायचं भाग्य आम्हाला ह्या चव्हाण कुटुंबियांच्यामुळे मिळालं. त्यांनी ध्येय ठेवून सुद्धा आपल्याला एकत्र बोलवलं. याला भक्त म्हणतात. असं जावं बरं का जाणार असं जावं की गेल्यानंतर दरवर्षाला त्यांच्या नावासाठी, भगवंताच्या नावासाठी वेद नाही नारायणा त्यांचंच कौतुक गायलंय बरं का. गाणाराही तोच आहे, ज्याचं गायलं पण तोच आहे, म्हणणाराही तोच आहे, ऐकणाराही तोच आहे. या अवस्थेला पोहोचण्यासाठी एक संधी त्या चव्हाण कुटुंबियांनी दिली. त्यांच्या थोरल्या बंधूंचं खरंच कौतुक असं वाटतं की हा दोन माणसांनी धाकटा आहे, तो शेती करतो, काय नोकरी नाही आहे, तेही त्यांनी त्या तिकडं सेवेला वाहून घेतलेलं आहे. ते अमेरिकेपर्यंत कीर्तन प्रवचन करून आलेत, विमानाला आहेत. विश्वात्मक व्हायला किती वेळ लागतो लक्षात ठेवायचं. काय आहे तो अहम ब्रह्मास्मी मी, तेच मी आहे म्हणाला किती वेळ लागतो. असं काय आता फक्त आपल्याला पटत नाही, आपल्याला विश्वास नाही आहे. समोरचा सुद्धा तुम्हाला देव म्हणून पायाच पडत असतो. पण घाडीनं आडवीता आणि पाडीन होताना काय काय केले ह्याची म्हणा मन साक्षी, आमचं म्हणा आम्हाला साक्षी आहे. पण आपल्याला वाटतं की मी मुक्त नाही आहे, आपल्याला दुसरा मुक्त वाटतो. पण त्यापेक्षा मी मुक्त आहे पहिल्यांदा ठरवा. कारण चिंतने तर अधिष्ठान काय ठेवा. जर तुम्ही मुक्त आहे म्हणत राहिला तर एक दिवस मुक्त व्हाल. वेळ लागणार नाही, ध्येय पडायची आत. देवाची कामं करायची काय देवाची सेवा करायची ते ठरवा अगोदर. आणि मग चिंतने सुद्धा जे काही करीन ते करून घेणारा तरी कोण आहे. चालेल शरीर त्याच्या सत्तेनं चालतं ना. म्हणून संत काय म्हणतात, जे काही घडते ते पाप किंवा पुण्य तुझंच आहे, ते आमचा काय संबंध नाहीये. आमचा काय संबंध नाहीये. अशी सेवा ज्या दिवशी समर्पित होईल लक्षात यायचंय त्यावेळी असे पुत्र कुठंतरी जन्माला आमच्या पुढल्या वेळी आल्याशिवाय राहायचे नाही. आणि असेच खरंच एक मी ईश्वराकडे प्रार्थना करतो, काय कणभर माझ्याकडून सेवा झाली असेल
तर पुढल्या जन्मात महाराज लोकांच्या पोटी असले तेवढी पोरं बघत असलेली आणि बघत असलेली. नाही तर बऱ्याच वेळा सगळ्या महाराजांची बोंबच आहे. त्याचा बा मरतो त्याची पुण्यतिथी एकदम पोरच नसतात. सगळ्या बाहेरच्या गावांनी त्याची पुण्यतिथी करायची. अगदी सांगणाऱ्याच्या पोरा सकट चालले. दुसऱ्याची निंदा अशातला भाग नाही आहे. तेव्हा ते भाग्य तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावं, स्वरूपाची प्राप्ती व्हावी. आणि कसंही असू दे, भली ती तिथपर्यंत पोहोचेपर्यंत आमची भक्ती झाली नसली तर आम्ही जे करतोय ती ईश्वराची भक्ती आहे, तिथे कुठे ते जरा स्थिर राहा, स्थिर राहा. विश्वास ठेवा. विश्वास तो देव म्हणून दरेला भाव. विश्वास ठेवला तरच तो तुम्हाला आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. संतांनी हा विश्वास ठेवला, तो टाकणार नाही, तो सांभाळणार आहे, म्हणून ते स्वरूपाला पोहोचले. हे किती दिवस त्यांच्या नावावरती गायचं म्हणायचं? ती कधीतरी मी मला लावणार आहे का त्यातली अभंगाची पद वगैरे? ते मी आहे कधीतरी होणार आहे का? आणि ज्या दिवशी असं म्हणायला आपण सुरुवात करू त्या दिवशी आपली सेवा सुरू होईल बरं का. आणि ती एक दिवस अवस्था. तुम्ही कशावर ठरवलं समोरचा माणूस मुक्त नाही? तुम्ही मुक्त नाही, तुम्हाला कळतंय हो तुमचं मन, आपापलं मन साक्षी आहे हो, काय काय केले त्याला. पण समोरचा माणूस मुक्त नाही, कीर्तन प्रवृत्ती करत नाही, तो मुक्त नाही. कशाच्या आधारे ठरवलं तुम्ही? पापच आहे हे. ज्या दिवशी मनातलं जाईल आणि मग जे दिसे ते हरिरूप झाल्याशिवाय. आणि याच्यासाठी काय करा? लहान मोठं पण, काळ गोर, श्रीमंत गुरु, महाराज आणि बारकं पोरगं न पता अनन्य होऊन जोपर्यंत तुम्ही नमस्कार वाकायला शिकणार नाही. मी माझ्या दररोज बायकोच्या पाया पडतो. कारण भल्या ज्ञानी पुरुषांच्या घरी बायकोला भोगात्मकच अवस्था आहे बरं का. सगळ्यांच्या घरी काढून पहा, तुम्हाला पाहिजे असेल तर. जे महाराजला गीतो लोक आहेत त्यांनी सुद्धा काढून बघा. मी नेहमी वाद सांगतो नेहमी. आणि ते का कडू लागतं मला कळत नाही. ते तेवढ्यासाठी कडू लागत असेल ते. आम्ही महाराजाच्या पाया पडतो, महाराजाच्या कुत्र्याच्या पाया पडतो, महाराजाच्या बायकोच्या पाया पडतो, महाराजाच्या बाळाच्या, सगळ्यांच्या पाया पडतो. पण सर्वागती राम, त्या सर्व मध्ये बायको येत नाही का? का वादाचा विषय तुम्हाला तेच कळत नाही. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरी असणारं चैतन्य कळत नाही, सेवा करणार. अर्जुना तू वल्लभा वचन आहे देवाचं. कोण आहे ती? कोण आहे ती? साक्षात परब्रह्म आहे. सेवा करायला आलेला घरला बायको होईल. देवाचं वचन आहे का? पदाचं सांगत नाहीये. जोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या पत्नीमधलं चैतन्य दिसणार नाही तोपर्यंत हा सगळा नुसता कामाचा नाही दोंगाचा व्यवहार आहे. करावं. आणि हे मी सरवड्यात ऐकलं, मी पदचारण नाही केलं. ते दाढीवाली महाराज, कोण ते काय आडनाव त्यांचं? हा, ते दाढीवाली महाराज असते बघा. ते साधू संतांनी सांगितलेलं कधी ऐकायचं? आम्ही ऐकायचं ह्या कानाला ऐकून त्या कानात सोडायचं का? खरं जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांना घरी त्या पत्नीला स्थान आहे का आमच्या भक्तीमध्ये? आम्ही अन्यांच्या पाया पडू, अन्यांच्या आईला आई म्हणू, अन्यांच्या बहिणीला बहीण म्हणू. बायको चैतन्य कधी पाहणार होता तुम्ही? हा वादाचा विषय आहे. हे सगळं करून जर तुम्ही सर्वम खलिदम मध्ये सर्व मध्ये ती नसेल, सर्वागती राम, तिच्या देहात राम नाही का? सिद्ध कधी होणार? तुका म्हणे साक्षी केली घेऊन आले, लक्षात द्यायचं. पण ती जेव्हा माझ्या पाया पडते, मी तिला विचारलं का पाया पडते, तर तुमच्या देव आहे. आणि मला देव म्हणून सांगणारी बाई परब्रह्म नाही का साक्षात? कोण आहे ती? अजून तू लगीन करायला कर लवकर. ही अवस्था आपल्याकडे यावी. आम्ही बायको सोडून सगळ्या जगात आणणे नेऊ कुत्र्या मांजरांच्या. आम्ही बाळवाच्या पायतांच्या सुद्धा पाया पडतो. जरूर दिव्य आहे त्यांनी स्पर्श केलेलं मान्य करतो. पण साक्षात चैतन्य जी सेवा करतं, अंगसंग करतं, सख्य सेवा करतो, ते भक्त आहे तुमच्या घरी आलेलं. प्रत्यक्ष परमात्मा भक्त होऊन बायको तुमच्या घरी आलेला आहे. तो जर घरातला कळत नसेल तर जगातल्या विश्वास मग देव करून का उपयोगाचं नाहीये. ही दृष्टी ज्या दिवशी यावी तुम्हाला आम्हाला यावी. आणि हे आम्हाला भेद नाही नारायणा ते एकमेवा द्वितीयम आम्ही दुजे नेनो कोणा हेची मना मनुसाक्षर तुम्हाला आम्हाला ती सेवा प्राप्त व्हावी. पुन्हा पुन्हा चव्हाण महाराजांनी आम्हाला सेवेचा संधी द्यावी. तुम्ही जसे विश्वात्मक झाला तसं आम्हाला तुम्ही तुमच्या कार्याने विश्वात्मक करावं. एवढीच तुमच्या शनिबंधाला झालेली जी काही चूक असेल ती माझी आहे. जे काही बरोबर आहे ते परमात्म्याचं, संतांचं, शास्त्राचं आहे. मी पदरचं काही बोललेलो नाहीये. तेव्हा झालेल्या चुका माझ्या पदात करा. जय विठ्ठल.